नमस्कार. वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल आणि खूप फेमस असणारी डिश म्हणजे अंडा घोटाळा. अंडा घोटाळा बनवायला फार सोपा आहे, पटकन बनतो, शिवाय चवीलासुद्धा टेस्टी आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा. अंडा घोटाळा आपण आज बनवणार आहोत. यामध्ये आपण अंड वेगवेगळ्या टेक्स्चरमध्ये वापरणार आहोत, म्हणून याला अंडा घोटाळा असं म्हटलं जातं. हा स्ट्रीट स्टाईल आणि खूप फेमस असणारा पदार्थ आहे. अंडा घोटाळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण 4 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर एक अंड न उकडता घेतलेलं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हळद घेतली आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही जास्त मिरचीसुद्धा वापरू शकता तिखट आवडत असेल तर. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. इथे गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा पावभाजी मसाला घेतला तरीही चालेल. तर सगळ्यात आधी आपण इथे 4 ते 5 चमचे तेल कढाईमध्ये गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थितपणे भाजणं खूप महत्त्वाचं आहे, त्याची चव खूप छान लागते. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालूया आणि हे सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया. दोन मिनिट आपण तेलामध्ये कांदा आणि मिरची परतून घेतलेली आहे. छान सोनेरी रंग आला आहे. त्यामध्ये टोमॅटो घालूया आणि त्यासोबतच मीठसुद्धा आत्ताच घालूया आपण, कारण मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतात. टोमॅटोसुद्धा आपण व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घेऊया. कांदा किंवा टोमॅटो कच्चे राहता कामा नये, त्यामुळे भाजीची चव बदलते. आता कांदा टोमॅटो आपण भाजून घेतोय, तोवर आपण अंडे किसून घेऊया. गाजर किंवा खोबरं किसतो त्या किसणीने आपल्याला अंडे किसून घ्यायचे आहेत. शक्यतो मोठ्या आकाराच्या होलमधूनच ते किसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सगळे अंडे किसून घेऊया. पहा, व्यवस्थितपणे अंडे आपण किसून घेतलेले आहेत. आता आपण आपला मसाला पण भाजून झालेला आहे इथे कांदा टोमॅटो. त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया. मस्त कांदा टोमॅटो परतून झाला आहे. त्यामध्ये आपण हळद घालूया, 1 चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि काळी मिरी पूड. मीठ आपण आधीच घातलं होतं. कोथिंबीर घालूया आणि हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. तर मसालेसुद्धा तेलावरती आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाल्यांची चव छान येते आणि सुवाससुद्धा मस्त येतो. एकंदरीत आपला मसाला छान असा परतून झाला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला. गरम पाणी घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये हा मसाला आपण छान 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. मस्त मसाला तयार झाला आहे आपला, तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्येच आपल्याला आपण उकडून घेतलेल्या अंड्याचा किस घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हा अंड्याचा किस व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून झाला की 2 मिनिटांसाठी तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि आता हा अंडा मसाला शिजतोय तोवर आपण अंडा फ्राय करून घेऊया. इथे अंडा हाफ फ्राय करायचा आहे, त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे एका पॅनमध्ये. त्यामध्ये एक अंडं वाटीमध्ये फोडून घेतलं आहे. ते तेलामध्ये सोडायचं. त्याच्यावरती मीठ,
काळी मिरी पूड आणि कोथिंबीर स्प्रिंकल करून एका बाजूनेच आपल्याला हा लो फ्लेमवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि वरचा जो योक आहे तो ॲज इट इज राहायला पाहिजे. अशा प्रकारे आपला हाफ फ्राय बनवून तयार झालेला आहे. हा आपल्याला अंडा मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. अंडा मसाला पण आपण छान शिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये हा हाफ फ्राय मिक्स करून घेऊया. तर उकडलेल्या अंड्याचा आपण अंडा मसाला बनवला आणि त्यामध्ये आपण हा हाफ फ्राय बनवून मिक्स करतोय. म्हणजे अंड्यांचं वेगवेगळं टेक्स्चर आपण या डिशमध्ये वापरलेलं आहे, म्हणून याला अंडा घोटाळा असं म्हणतात. तर आता हाफ फ्रायसुद्धा या अंड्या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. मस्त अशा प्रकारे असा डेलिशियस अंडा घोटाळा आपला बनवून तयार झालेला आहे. दिसायला अप्रतिम, सुवास पण दरवळतोय आणि पटकन बनतो आणि चवीला तर मस्तच लागतो. आपण आता हा सर्व करून घेऊया. हे पहा, मस्त एक पावजोडी बटर लावून गरम करायची आणि त्यासोबत हा अंडा घोटाळा सर्व करायचा. अप्रतिम लागतो. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कळवा. आणि तुम्ही जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.